तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे शासकीय वास्तू संग्रहालय शिंदखेड राजा. आपण पाहू शकता मित्रांनो ऐतिहासिक वस्तू संग्रहालय शिंदखेड राजा या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता आपण जाणार आहे आतमध्ये. चला पाहूया काय आहे काय नाही. तोप आहे मित्रांनो पंचधातून बनलेली, कालखंड 16व्या शतकातील, प्राप्तिस्थान आडगाव राजा, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र या ठिकाणी सापडलेली आहे. 16व्या शतकातील तोफ ही 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आपल्याला वस्तू संग्रहालय म्हणजे इतिहासातील जे मूर्त्या असू द्या किंवा जे चीजा सापडलेली आहे ते इथं ठेवण्यात आलेली आहे. असं चांगल्या पद्धतीनं आपण पाहू शकता. उमा महेश्वरी शतक 13वे, हे 13व्या शतकातील मूर्ती आहे. इंद्रायणी 12वे ते 13व्या शतकातील ही मूर्ती आहे मित्रांनो. वस्तू संग्रहालय पुरातन काळातले आपण हा विभाग पाहून आलेलो मित्रांनो. चांगल्या पद्धतीनं ठेवण्यात आलेली आहे. जे पुरातन काळातली वस्तू मूर्त्या जे ते आहे अशा पद्धतीनं शिंदखेड राज्यामध्ये एक आपल्याला चांगली अशी ठिकाण पाहण्यात आली. याच्याबद्दल आपण शिंदखेड राज्याचा धन्यवाद. अजून एक ठिकाणी आलो मित्रांनो आपण शिंदखेड राज्यामध्ये. एक निळकंठेश्वर बारो म्हणून एक ठिकाणी निळकंठेश्वर मंदिर आहे. चला मंदिरमध्ये जाऊ कसं आहे काय आहे. आपण निघालेलो मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असे ठिकाणे पाहण्याकरता. आता आपण पाहू शकता निळकंठेश्वर मंदिर आहे. चला आतमध्ये आपण पाहू शकता मित्रांनो. हे इकडे आहे महादेवाची मूर्ती. तर मित्रांनो हे आहे आपल्या मारुती हनुमान महाराज व अशा पद्धतीनं जुनं पुरातन काळातील हा बांधकाम आहे. तर मित्रांनो आता आपण अजून एका प्रसिद्ध अशा ठिकाणी आलेलो आहे शिंदखेड राजा गावामध्ये. महादेवाचे एक जुन्या काळातील रामेश्वर मंदिर म्हणून एक फेमस ठिकाण आहे. चला हर हर महादेव. आपण आलेलो मित्रांनो शिंदखेड राजा इथं आई जिजाऊ यांच्या वडिलांच्या समाधी ठिकाणी. या ठिकाणी शिंदखेड राज्यामध्ये जे विष्णू भगवानाची मूर्ती सापडली होती हे ठिकाण मित्रांनो. आणि विष्णू भगवानाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आता आपलं शिंदखेड राजा संपूर्ण पाहणं झालेलं आहे. आता शिंदखेड राजामधून आपण निघतो पुढच्या जर्नीला. अशा पद्धतीनं आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, शेअर करा. चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.